तर सकाळपासून अंबरनाथ बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अंबरनाथमधील भीमको नाका परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। यामुळे वाहन चालकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत अडचणींचा सामना करावा लागतोय। कल्याणमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे इथल्या शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेभोवती पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे या शाळेभोवती अक्षरशः तळ साचलंय आणि या शाळेभोवती तळ साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे। सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का? शाळेभोवती पाणी साचून शाळेला सुट्टी मिळेल का? असाच मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेप्रमाणेच हा कल्याण उंबर्डे परिसरामध्ये प्रकार घडलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी जागृती मंडळाचे माध्यमिक विद्यालय आहे। हे विद्यालयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। शाळेच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आज खरं पाहिलं तर शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर शाळेभोवती मोठ्या प्रमाणात तळ जे आहे ते साचलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आजूबाजूचे नाले जे आहेत ते साफसफाई व्यवस्थित केली नाही किंवा हे पाणी बाहेर जाण्यासाठी याचा निचरा केलेला नाही। रस्त्याचं काम देखील बाजूला झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणचं पाणी बाहेर कसं जाईल याचा जो प्रकार जो आहे तो किंवा याचं नियोजन जे आहे ते अधिकाऱ्यांनी केलेलं नाहीये। आणि आज खरं पाहिलं तर या शाळेला आज सुट्टी देण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, खरं पाहिलं तर मंगेश पाडगावकरांची जी कविता जी आहे त्याप्रमाणेच आज या तुमच्या शाळेमध्ये प्रकार घडलेला आहे, नेमकं सांगाल? नाही, सकाळी 2 तास सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि सखल भाग असल्यामुळे पाणी साचून वर्गामध्ये गेल्यामुळे मुलांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। ते पाणी जास्त असल्यामुळे आणि पाणी पास होत नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे। काय आजूबाजूला गटारी साफसफाई झाली किंवा काय माहिती आहे? तर नवी मुंबई